जी बीजेपी 400 पारचा नारा देते त्या बीजेपीला सोलापूर मतदारसंघात अक्षरशः प्रणिती शिंदे यांच्या समोर द्यायला उमेदवार सुद्धा भेटू नये। बऱ्याच गोष्टी त्याला करायच्या मोदीला, त्यासाठी आम्ही मोदीच्या मागे आहे। लोकांनी मतं टाकली तर जाणार काही, फक्त ईव्हीएमच्या जीवावरच तुम्ही 400 पार जाणार आहे? हे तर राजन मालक येऊ, नाहीतर कोण बाळराजू पाटील येऊ, नाहीतर कोण तिकडला ती बीजेपीचा मोठा नेता येऊन बसला तरी पण लोक मतं टाकत नाही। ते तुम्ही जर उजळ माथ्यानं काम करत असाल तर तुम्हाला विरोधकाचा आवाज संपवायची काय गरज आहे? मंदिर काँग्रेसच्या काळात कधी राम मंदिर झालं नसतं, पण हे मोदीमुळे राम मंदिर झालं। नवाब मलिक आज तिकडे आहेत, हसन मुश्रीफ तिकडे आहेत। अहो, अल्पसंख्याक समाजासाठी काम करणारी माणसं सुद्धा आज हिंदुत्वाचा नारा द्यायला लागली। मध्ये सलग 3 वेळा त्यांच्या कामाच्या जोरावर निवडून आलेत। तो प्रणित एक चालता फिरता न्यायालय आहे। राजन मालक येऊ कोणी येऊ आम्ही बीजेपीला मतदान करत नाही। लोकप्रतिनिधी मोहोळच्या त्यांचा काम होता, परंतु ते लोकप्रतिनिधी मला वाटतं इथं आलेच नाही। त्या वातावरण तर बेगमपुरात सध्या काँग्रेस पण म्हणतो भारत हा कृषीप्रधान देश आहे। कुठल्या अर्थाने कृषीप्रधान देश आपला? महाराज आले नाहीत, महाराज त्यांचं नाव चेहरा कसा आहे ते लोकांनी पाहिला नाही। महाराष्ट्राचं जेवढं काय विद्रुपीकरण झालंय ते या लोकांच्या काळामध्ये झालं। 2 वेळा निवडून दिलं तरी खासदार कोण आहे आम्हाला बघायला भेटला? बीजेपी नाही आलेली परवडली। अनगर शेटपळ हीच बघत बसल्यावर हे तर मतच नुसतं खायला येत आहे का? 10,000 देते आणि खताला 18% जीएसटी लावले। 10 वर्ष झालं बीजेपीचा खासदार कोणी बघितला नाही। त्यांनी सांगितलं काँग्रेस, त्यांनी भाजप सांगितली भाजप। नुसतं रस्ता करायला जाहिरात मोबाईलवर पाहा, टीव्हीवर जाहिरात फक्त दाखवायची। तुम्ही आज शेतकऱ्याला 2,000 रुपये देताय 3 महिन्यात एकदा, पण शेतकऱ्यांचं किती घेताय? मोहोळ तालुक्यात संपूर्ण काँग्रेसच आहे। आता 2 रुपयानं पेट्रोल स्वस्त केलं, पण पेट्रोल महाग कितीने केलं 10 वर्षात? तुम्ही तुमच्या जवानाचा हल्ला करून सत्ता मिळवायला सुद्धा मागं पुढे बघत नसलं, कुटील कपटी राजकारण करणारी माणसं। नमस्कार, मी अविनाश, महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। दर्शकांनो, लोकसभेचे ढोल आणि मुद्द्याचं बोल या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण मतदारसंघाच्या वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन तिथल्या स्थानिक लोकांच्या नेमक्या प्रतिक्रिया काय आहेत हे जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय। मी आता आहे मोहोळ तालुक्यातल्या बेगमपूर या बाजारपेठ असलेल्या, लोकसंख्या मोठी असलेल्या, जवळपास 5,000चं मतदान असलेल्या गावामध्ये। खरं तर बेगमपूर हे तसं मोहोळ तालुक्यातलं आणि मंगळवेढा देखील जवळ असलेलं आणि रस्त्यावरचं अतिशय महत्त्वाचं गाव आहे। या गावातील लोकांचं लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं नेमकं म्हणणं काय, विधानसभेच्या संदर्भामध्ये ही मंडळी नेमकं काय म्हणतायत, खरं तर प्रणिता शिंदे असतील किंवा राम सातपुतेंच्या नावाची भाजपकडून चर्चा किंवा इतर कुठली नावं असतील, याबद्दल या लोकांचं म्हणणं काय, या माणसांशींच्या नेमक्या रोजच्या जगण्याच्या प्रतिक्रिया नेमक्या काय आहे, त्यांच्या अडचणी काय, त्यांचं म्हणणं काय, या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी खरं तर आपण संपूर्ण मतदारसंघामधील वेगवेगळ्या भागामध्ये जातोय। हा भाग आहे तो सोलापूर लोकसभा मतदारसंघामधला आहे। इथल्या स्थानिक लोकांच्या नेमक्या प्रतिक्रिया काय आहेत, यांचं नेमकं म्हणणं काय, उद्याची निवडणूक लागत असताना त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं आपली प्रतिष्ठापना लावून 400च्या पारचा नारा दिलाय। काँग्रेस आपल्या मित्रपक्षांना सोबत घेऊन त्या ठिकाणी या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा कुठेतरी सत्तेमध्ये आलं पाहिजे आणि लोकांची कामं केली पाहिजेत, अशा पद्धतीचा विचार मांडून खरं तर काम करत आहे। आणि या काँग्रेसच्या बीजेपीच्या मध्ये खरं तर त्या ठिकाणी अनेक राजकीय पक्षांचं जे काही वेगवेगळ्या पद्धतीची फुटाफूट झाली आहे, त्यांचं देखील राजकीय भवितव्य किंवा राजकीय अस्तित्व त्या ठिकाणी पणाला लागल्याची ही निवडणूक आहे। त्यामुळे या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य मतदाराची प्रतिक्रिया ही अतिशय महत्त्वाची प्रतिक्रिया, तीच आपल्याला त्या ठिकाणी जाणून घ्यायची आहे। नमस्कार। नमस्कार। खरं तर लोकसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी त्या ठिकाणी सुरू झाली आहे। याद्या जवळपास जाहीर होत आल्या। त्या सोलापुरामध्ये प्रणिती शिंदेच्या विरोधात कोण अशा पद्धतीची चर्चा होती, राम सातपुतेंचं नाव फायनल होईल अशा पद्धतीचं एकूणातलं वातावरण सध्या तरी आम्ही सोशल मीडियातनं बघतोय। पुढं कसं होईल काय होईल अजून त्याबद्दलची काही कल्पना नाही। विधानसभेच्या देखील तयाऱ्या याच लोकसभेच्या पोटामध्ये त्या ठिकाणी केलेल्या असतात। त्यामुळं एक सर्वसामान्य नागरिक, एक शेतकरी आणि शेतीमध्ये चांगल्या पद्धतीचं काम करणारा माणूस म्हणून खरं तर इथल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानंची प्रतिक्रिया काय आहे, कशा पद्धतीने खासदारांनी कामं केलं पाहिजेत, तुमच्या समस्या काय, त्याने मग हळूहळू विधानसभेकडे जावे। गेल्या वेळेस आपण बघितलं की सुशीलकुमार शिंदे असतील, प्रकाशजी आंबेडकर असतील किंवा स्वामी महाराज, ह्या सगळ्यांच्या ह्याच्यामुळं ही निवडणूक अगदी जोरात अशी ही निवडणूक झाली होती। मोठ्या अपेक्षेनं लोकांनी 2 चांगले प्रतिनिधी डावलून, 2 चांगल्या यांना डावलून स्वामींना संधी दिली होती। खरं तर प्रश्न असा आहे की 5 वर्षात एवढं वाईट पद्धतीनं हे सगळं काम झालं आहे की आज परिस्थिती अशी आली आहे की उमेदवार स्थानिकचा भेटायला तयार नाही, बाहेरचा कोण यायला तयार नाही। आणि जी बीजेपी 400 पारचा नारा देते त्या बीजेपीला सोलापूर मतदारसंघात अक्षरशः प्रणिती शिंदे यांच्या समोर द्यायला उमेदवार सुद्धा भेटू नये। याच्यातच ह्यांनी 5 वर्ष काय करून ठेवलं आहे याचा सगळा तुम्हाला लेखाजोखा याच्यामध्ये या परिस्थितीवरून दिसून येईल। तसं बघितलं तर प्रणिती शिंदे या कायमच म्हणजे चालू आमदार आहेत, त्यांचं कामसुद्धा आपण बघतोय आणि खूप चांगलं काम आहे त्यांचं, आणि त्यांची उमेदवारी
ही सक्षम उमेदवारी ठरण्याची ही सगळी परिस्थिती आहे. मुद्दे अनेक आहेत, म्हणजे काय झालं आहे काय नाही, कशामुळे लोक नाराज आहेत ह्याचा जर विचार केला तर याला वरच्या राजकारणापासून स्थानिकच्या राजकारणापर्यंतचे अनेक पदर आहेत याच्यामध्ये. म्हणजे आता करंट इश्यू जर आपण बघितला तर आता नदीला तुम्हाला पाणी दिसतंय, 63% असणारं धरण आज रिकामं केलं या लोकांनी. म्हणजे कुठलंही नियोजन म्हणजे बांधणं तर सोडा, यांना कधी यांच्या ह्याच्यामध्ये ही धरणं बांधू शकत नाहीत, एवढं दूरगामी दृष्टिकोन ठेवणारी ही माणसं नाहीत मुळात. पण जी ऑलरेडी धरणं निर्माण करून ठेवले त्याच्यामध्ये 63% पाणी उपलब्ध होतं. सगळ्यांना माहिती होतं की पुढं दुष्काळ आहे, पाण्याची टंचाई होणार आहे, अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत. ह्या लोकांनी असं पाणी बंद करा म्हणून, उजनीचं पाणी सोडलेलं बंद करा म्हणून मोहोळ तालुक्यामध्ये मोर्चा काढला गेला आणि कॅनलचं पाणी बंद करा म्हणून भांडावं लागलं. म्हणजे पुढं दुष्काळ असताना लोक बंद करा म्हणतात की 2-2, 3-3 महिने तुम्ही पाणी सोडलंय, ते पाणी बंद करा म्हणून मोर्चा काढावा लागला. एवढं जर ढिसाळ कारभार तुम्ही करणार असाल म्हणजे तुम्हाला लोकांचं हाल झालेलं बघायचं होतं उन्हाळ्यात, म्हणून तुम्ही आता त्यांनी 2 तासाची लाईट केली आहे. आता लोकांनी पाणी आहे, धरण आहे म्हणून नदी उशाला आहे, धरण आहे म्हणून लोकांनी पिकं केली ती, आणि ही लोक म्हणतात की आता 2 तासाच्या वर शेतीसाठी आम्ही लाईट देणार नाही, पाणी जे काय जनावरांच्या पाण्यापुरतं म्हणून 2 तासाची लाईट द्या. म्हणजे कहर आहे, हा सगळा कहर आहे तुमच्या ह्या अनास्थेमुळं. लोकांच्या प्रपंचाची माती होते इकडं, तुमचा होतोय खेळ पण आमचा जातोय जीव अशी म्हणायची सगळी वेळ आहे. अशा अनेक विषय आहेत. म्हणजे तुम्ही 2014ला जी आश्वासनं दिली की आजचे दिन येणार आहेत, त्यावेळेसचे जर दिवसाची आणि आजच्या दिवसाची जर तुलना आपण केली तर अतिशय भंगार असे दिवस आलेले आहेत. ग्रामीण भागामध्ये अवकळा पसरल्यासारखी सगळी परिस्थिती आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही 400 पारचा नारा देऊन लोकांना तुम्ही किती गृहीत धरलं आहे. म्हणजे चिडवताय तुम्ही लोकांना की आम्ही 400 पार जाणार. लोकांनी मतं टाकली तर जाणार का? फक्त EVMच्या जीवावरच तुम्ही 400 पार जाणार आहे. या देशातली जी लोकशाही व्यवस्था होती सगळी ती किती भ्रष्ट झाली आहे. म्हणजे आज आम्हाला ज्यावेळेस आम्ही त्या टेंभुर्णीला जगदंबा हॉटेलवर भर दिवसा ज्यावेळेस गोळीबार होतो ते बघितल्यानंतर वाटतं, किंवा त्या पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये ज्यावेळेस एक आमदार उठून गोळ्या घालतो त्यावेळेस असं वाटतं की ही परिस्थिती महाराष्ट्रानं याच्या आधी कधीच बघितली नाही. मग आजच हे का घडतंय? कोण अभय देतं या गुन्हेगारांना? यांच्या मुसक्या आवळण्याचं काम कोणाचं आहे? महाराष्ट्राचं जेवढं काय विद्रुपीकरण झालंय ते या लोकांच्या काळामध्ये झालंय. ही कुठल्या तोंडानं मतं मागायला येणार आहेत? आज तुम्ही जाती व्यवस्थेचा सगळा खळखंडोबा करून ठेवला. जी घडी होती, जी सगळी जाती व्यवस्थेची घडी होती ग्रामीण भागामध्ये, सगळ्या जाती धर्माची लोक हातात हात घालून गुण्यागोविंदानं नांदत असताना, म्हणजे आम्हाला माहिती आहे 1,500 वर्ष जरी मागे गेलो आपण इतिहासामध्ये तर जाती धर्माच्या नावाखाली फक्त आणि फक्त शोषण झाल्याचा इतिहास आपल्या डोळ्यासमोर आहे. आणि आज राजकारणाचा जाती धर्माचा विषय आला कुठनं? राजकारण हे विकासासाठी करायचं असतं, लोकांच्या प्रश्न सोडवण्यासाठी करायचं असतं, एखाद्या जातीच्या मोठेपणासाठी किंवा एखाद्या जातीचा अजेंडा प्रस्थापित करण्यासाठी राजकारण हा नाही. हा धंदा वेगळा आहे. इथं तुम्हाला देशातल्या सगळ्या लोकांना आपलं समजून या सगळ्या योजना लोकहिताच्या योजना सगळं राबवणं तुमचं काम असताना जातीवादी अजेंडे घेऊन तुम्ही लोकांच्या ह्याच्यामध्ये तुम्ही ते भरवत चाललाय. याच्यानं देशाचं भविष्य निर्माण होणार आहे का? ग्रामीण भागातली जनता ह्या सगळ्याला कशी उत्तर देणार आहे? नाही, नक्कीच. आता या सगळ्या म्हणजे प्रत्येकाच्या प्रपंचापर्यंत ह्याची जळ पोचलेली आहे. कारण लोकांनी मोठ्या अपेक्षेने एकतर निवडून दिलं होतं. महागाईचा खूप मोठा मुद्दा होता. म्हणजे असं वाटत होतं की काँग्रेसच्या काळामध्ये खूप मोठी महागाई असं वाटत होतं. 400ला सिलेंडर गेला, गॅस सिलेंडर, आणि लोकांचं अक्षरशः म्हणजे बजेट बिघडलं. आणि आज त्याची किंमत 1200 करून ठेवताय तुम्ही. म्हणजे तुम्ही सगळ्या गोष्टीमध्ये फेल गेला. म्हणून तुम्ही आता त्या विषयावर न बोलता तुम्ही आज या सगळ्या गोष्टीचं भांडवल करून लोकांसमोर येत आहे. आम्हाला एक कळत नाही की ते हसन मुश्रीफ सारखा माणूस, त्या माणसाला कट्टर हिंदू म्हणजे त्या हिंदुत्व खतरे में तुम्ही आम्हाला म्हणता, आणि माणसं मात्र तुम्हाला सगळी चालतील. नवाब मलिक आज तिकडं आहेत, हसन मुश्रीफ तिकडं आहेत. अहो, अल्पसंख्याक समाजासाठी काम करणारी माणसं सुद्धा आज हिंदुत्वाचा नारा द्यायला लागली. या देशामध्ये तुम्ही नुसतं ह्या सगळ्या गोष्टीला महत्त्व जर देणार असाल तर परिस्थिती एकूण बिकट आहे. अशी गंभीर आहे, गंभीर. नमस्कार. नमस्ते. काय नाव? हरीफ पठाण. अरे पठाण भाई, आता त्या हसन मुश्रीफांचा विषय बालाईनं काढला. काय आहे ही तुमचं मुश्रीफ साहेब तिकडे कसं काय गेलं ते कोल्हापूरचं? ते काय मुळात BJPनं त्या लोकांना जवळ घेण्याचा प्रयत्न केला आहे की ज्यांनी भ्रष्टाचार केला आहे. आणि त्यांनी विकासाच्या विजनवर तर कधी बोललेच नाहीत मुळात बरं का. पहिल्यापासून त्यांनी जनतेतनं त्यांची लोकप्रियता ह्याच्या आधी पण नव्हती आणि आता पण नाही.
जे एक ज्याची लोकप्रियता आहे किंवा ज्याच्याकडे कारखाने आहेत, फॅक्टरी आहेत, कुठं तर अशा लोकांना ते ब्लॅकमेल करून ते त्यांच्या पक्षात घेतले. पक्ष वाढवण्याने बाकी राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षातलीच सगळी सभासद करून पक्ष वाढवले. त्यांचा स्वतःचा तसं काहीच अस्तित्व नाही. तर काय परिस्थिती आता सोलापूर लोकसभेमध्ये प्रणिती शिंदे विरुद्ध भाजप असेल, कोणा कसं व्हायला राहील? प्रणितीताई शिंदे यांच्या विरोधात BJPला मुळात तर उमेदवारच भेटत नाही, सध्या तर भेटेना. आणि त्यांच्या विरोधात कुणी जरी उमेदवार दिला तर मला असं वाटत नाही की प्रणितीताईंना तो आव्हान देऊ शकेल. कारण का की प्रणितीताईचं नेतृत्व ते शहर मध्येमध्ये सलग 3 वेळा त्यांच्या कामाच्या जोरावर निवडून आलेत. तो प्रणितीताई एक चालता फिरता न्यायालय आहे. जर एक 4-5 लोकांनी त्यांना समस्या सांगितलं की ताईसाहेब आमच्या गावामध्ये असं झालं आहे, तर ते लगेच विधानभवनात आणि अधिवेशनात ते विषयाला ताकद देतात. आता महागच बघा, बेगमपूरचा विषय इथला लोकप्रतिनिधी राष्ट्रवादी, आता भाजपयुक्त राष्ट्रवादीचा आमदार आहे. त्यांचा हे खरं काम होता की इथं 10 प्राण गेले या गावात, त्या चुकीचा सर्वे केला, रोड असं झाला, परंतु त्याची कोणी दखल घेतली नाही. मग बालाजीसारखे असतील, पप्पूसारखी काही लोकांनी सोशल माध्यमाच्याद्वारे ही विचार मांडण्याचा प्रयत्न केला, तर प्रणितीताईने लगेच या ठिकाणी येऊन इथली सगळी वास्तूक पाहिली. त्या मलबा होता पाण्यामध्ये जे चुकीच्या प्रकारचं काम केलेला, त्या नदीत त्या पुलावरनं सगळी वस्तुस्थिती पाहिली आणि त्या अधिवेशनामध्ये तो विषय मांडून एकदम तळमळीने विषय मांडून, तसं ते लोकप्रतिनिधी मोहोळच्या त्यांचा काम होता. परंतु ते लोकप्रतिनिधी मला वाटतं इथं आलेच नाहीत अजूनपर्यंत आले नाहीत. असे अनेक विषय आहेत जे प्रणितीताईनं एकदम ताकदीनं मांडून न्याय देण्याचा प्रयत्न केला. म्हणून मला असं वाटत नाही की प्रणितीताईच्या विरोधात कुठला दुसरा कॅन्डिडेट चालेल. इथं दिला तरी तो निवडून येणार नाही, अजिबात येणार नाही, कारण ती त्यांच्या विकासावर, त्यांच्या कामावरती उमेदवारी मिळवली. ठीक आहे. नमस्कार. तुमचं काय नाव? अकबर वळसंकर. अकबर वळसंकर. मुस्लिम समाज बेगमपूरमध्ये आहे. घोडेश्वर असं बेगमपूर असं 2 नाव आहेत. हा, मूळ गाव घोडेश्वर आणि पेठ बेगमपूर आहे. पेठ बेगमपूर. काय वातावरण इथं? काँग्रेस आहे का BJP आहे? तर वातावरण तर बेगमपुरात सध्या काँग्रेस आहे. काँग्रेस लोकमत करतात. शेतकरी वर्ग फार भयानक नाराज आहे. शेतकऱ्यामध्ये इतका आक्रोश आहे की फार भयानक. चुलीपर्यंत राजकारण गेले. घरात काय म्हणजे शेतीत रानात बघितलं तर हिरवं दिसतंय पण पाणी नाही, आणि पाणी आलं तर लाईट नाही. परिस्थिती कंडिशन एकदम बेकार आहे. त्यामुळं लोक काँग्रेसच्या मागे काँग्रेसच्या. नमस्कार. नमस्ते. काय नाव तुमचं? औदुंबर ताकमुगे. ताकमुगे साहेब, काय परिस्थिती आहे इथे? कोण BJP का काँग्रेस? आता खरं तर काँग्रेसच द्यायला पाहिजे. लई लोकांनी जरी म्हणलं तरी काँग्रेसचं मतदान केलं पाहिजे. का केलं पाहिजे? 10 वर्ष गेली, वडापूरचा बंधाराचा विषय आहे, अजून मार्गी लागला नाही. शेतकरी भागात हे शेतकरी वर्ग आहे, इथं पाण्याचा प्रश्न प्रलंबित आहे फार मोठा. समाधानाने परवा तुम्ही ते घेतलं, ती जर वडापूर झाला बंधारा तर त्याला सगळ्या फायदा होईल. आणि दुसरा विषय, प्रत्येक शेतीमालाला भाव कुठलाच भाव नाही. आज 4 वर्ष झाले द्राक्षी बागायतदार पूर्णपणे कर्जात आहेत. जवळपास त्यांच्या एका एकरावर 50-25 लाख रुपये कर्ज आहे. त्याचं निर्यात बंदी नाही, त्याचं धोरण नाही, एवढा माल भरपूर शिल्लक आहे तरी त्याचा उठाव नाही. मग काय शेतकऱ्यासाठी तुमचं धोरण काय? आपण म्हणतो भारत हा कृषीप्रधान देश आहे, कुठल्या अर्थाने कृषीप्रधान देश आपला होऊ शकतो असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळं या लोकांनी सगळ्या शेतकरी वर्गांसोबत काम. आता माझा हॉटेल व्यवसाय आहे. आज 2018-19 दरम्यान गॅस टाकी होती कमर्शियल 1700 रुपये 1600 रुपये, आज 2500 गेले. तर दुधाचे भाव होते 40-42 रुपये, आज 60 रुपये दूध गेले. तुमचं अद्रकचं होतं 43 रुपये किलो, आज 120 रुपये किलो. चहाचा रेट माझा तेवढाच आहे, चहाचा रेट वाढला नाही. सोनं तुमचं 30,000-60,000 गेले. पेट्रोल 60-65चं 110-120ला गेले. ह्याचा कुठे ताळमेळ बसतो का? आम्ही आज थोडा धंदा करतोय, आम्ही कामाचं काराज म्हणून करतोय कारण आम्ही पहिले केले म्हणून. क्या सरकार आणून काय फायदा आमचा? ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? संतोष जाधव. गाव बेगमपूरचं आहे. काय लोकसभेला काय करायचं? कमळ बरं आहे, पंजाब आहे? हाताचा पंजा बरोबर आहे. प्रणितीताई सगळी पंजाबवालीच आहे का तुम्ही? मग काय प्रणितीताई शिंदे आले तर सर्व जरा बेगमपूर गावचा विकास होईल असं वाटतं सर्व. खासदार कसं तुमच्या गावचा विकास करणार? खासदार येतात ना. खासदार अजून महाराज आले नाहीत. महाराज त्यांचं नाव चेहरा कसा आहे ती लोकांनी पाहिला नाही अजून त्यांचा. निक्क महाराज म्हणते ते एवढं खरं आहे. कधी बघितलं नाही? कधी बघितलं नाही तर कधी आलेच नाही त्यांनी बेगमपुरात. सोलापुरात यंदा झटका आहे का BJPला? हां, BJPला झटका आहे यंदा. ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? दत्तात्रय विठोबा गायकवाड. दत्तात्रय. गाव बेगमपूरच. तुमचं काय मत आहे? तुमचं काय वेगळं आहे का ह्याच्यापेक्षा वेगळं काय? 2 वेळा निवडून दिलं तरी खासदार कोण आम्हाला बघायला भेटला नाही. बरं. सर्वसामान्य जनतेला.
म्हणजे काम काय करणार आहे सर्वसामान्य जनतेचं? फक्त मोठ्या लोकांचीच तेवढी कामं होते. मोठी काम होते. हां, मोठ्या लोकांची मोठी कामं होते. खासदार जेव्हा बघितलं नाही म्हणते इथं. मग ते जे गरिबांनी बघितलंच नाही आज तागात त्यांनी गरिबाचा प्रश्नच त्यांनी कुठे मांडलेला नाही. बर गरिबाचा खासदार केव्हा बघायला भेटेल? गरिबात येऊन फिरला केला काय त्यांचे प्रश्न आहेत मार्गी लावले तरच समजणार आहे बरं गरीब लोकांना. बर ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव काय? चंद्रकांत सोनवले. गाव बेगमपूर. हम्म. बर सोनवणे मला काय वाटतंय काँग्रेस का बीजेपी बरी आहे? काय बघा आता सध्याच्या काळात बीजेपी नाही आलेली परवडलं. नाही आलेली परवडते. बीजेपी नाही आलेली परवडलं. कारण बीजेपीचा असा खासदार झालेला आहे ते सोलापूरमधनं बाहेर पडलाच नाही कुठं. कुठल्या ठिकाणी बाहेर पडलेला नाही त्यानं आतापर्यंत. आणि ते खासदार कुठं असतो कुठं नाही ही देखील माहीत नाही लोकांना. हां का मंदिरमध्ये बसते ही का माहीत. आता ते महाराज आहे म्हणल्या मंदिरमध्ये बसणार खासदार. गावं कशाला माहीत पडणार त्यांना. बरोबर. हां मग त्याच्यामुळं आम्हाला बीजेपी नकोच आहे. नकोच आहे. मतदान नाहीच. राजन मालक मंत्री कमळ. नाही राजन मालक येऊ कोणी येऊ आम्ही बीजेपीला मतदान करत नाही. नाही करणार. ठीक आहे. आमचा तरुण मित्र पाठीमागे उभा आहे. ये मित्रा इकडं. काय नाव तुझं? शिवाजी जामदार. तर लोकसभेच्या निवडणुका लागल्या. तरुणाई कुठं आहे रे बाबा? तुझ्या गावची तरुणाईची मतं कुणीकडे आहेत? आमच्या गावची तरुणाई सतसत विवेक बुद्धीने ह्या वर्षी मतदान करणार आहे. त्यावेळेस कोण जर आलं त्यावेळेस आम्ही जे ठरवलंय त्यात सुट्टी नाही. काय ठरवलं तुम्ही पोराने? आता तुम्ही ओळखून घ्या की सुट्टी नाही म्हणल्यावर. कुणाला नाही नेमकी? नव्याला नाही का जुन्याला नाही? कोण गाशी नाही. जे 10 वर्ष तुम्ही प्रत्येक वर्षाला 2014ला तुम्ही 15 लाखचं पॅकेज देतो म्हणून सगळ्या जनतेच्या बोकांडी बसला. पुन्हा 2019ला दुसरा जुमला. मग आता तुम्ही जुमला बीजेपीने काय ठरवलंय ती उमेदवार ठरल्यावर कळेल. त्यामुळं बीजेपीला ह्या वर्षी सुट्टी नाही. ब्रह्मदेव जरी आला तर यात काय बदल होणार नाही. बरं ठीक. नमस्कार. काय नाव? विक्रम जगताप. गाव? सोहाळे जगताप आहे काय? इकडे कसं काय बाजार? बरं आता इथं बाकी काय परिस्थिती आहे? हे राष्ट्रवादीची, काँग्रेसची, बीजेपीची मतदान करायचं नाही. मतदानच करायचं नाही का? मराठा आरक्षणमुळं. मराठा आरक्षण मिळून तो मतदान नाही. बरं पर्यंत शिंदे वगैरे आलते का परवा? फिरत होते की ह्या भागात? आलते पण एवढं थांबले नाही ते कालवा होईल म्हणून थांबलं नाही. ठीक आहे. राम राम. नमस्कार. काय नाव तुमचं? असलम तांडेल. गाव? बेगमपूर. काय तुमचं मत काय? काँग्रेस का बीजेपी? कसं आहे 10 वर्षात बीजेपीनं लोकांची हानीच केलेली आहे. त्यांची घरं भरली ती सगळ्या बीजेपीवाल्याने. मग त्याच्यामुळं आता भले कोणी सांगितलं इथला मालक सांगू दे किंवा आमदारनं सांगू दे किंवा कोणी लोकनेते जे कोण असेल ते डायरेक्टर हे ते काय चालत नाही. जनता चिडलेली आहे ना. आज 25 वर्ष झालं नदीला पाणी नाही. ह्याने एखादा बॅरेज बंधारा केला नाही. लोकांची सोय म्हणून काय केली आहे शेतकऱ्याची? तुम्ही अनगर शेटपळ हीच बघत बसल्यावर हे तर मतच नुसतं खायला येतं का घ्यायला येतं का? 4 फुटारे तेवढे सांभाळायचे आणि त्याच्यावरच पुन्हा राजकारण करायचं का? त्यांच्यावर झालं का तुमचं मग? आता जनता उद्या उठून बसणारच आहे ना. त्या विषयावरच आता मतदान काँग्रेसला का बीजेपीला जातील? ना त्या काँग्रेस 1 नंबरनं आता चालू आहे आणि काँग्रेस काळ्या दगडावली रेग आहे. तर राजन मालक येऊ नाहीतर कोण बाळराजू पाटील येऊ नाहीतर कोण तिकडला ती बीजेपीचा मोठा नेता येऊन बसला तरी पण लोक मतं टाकत नाही ते. ठीक आहे. तुमचं काय मत आहे सांगा? काँग्रेसला टाकायचं बीजेपीला नाही. का पण नाही टाकायचं बीजेपीला? बीजेपीने शेतकरी वाट लावली काय केलंय? काय गायच्या दुधाला 25 रुपये रेट आहे. दुसरी बाटली 20 रुपयाला आहे. गायच्या दुधाला लिटरला 25 रुपये दर आहे. अनुदान जाहीर केलं ते बी अजून जमा झालं नाही शेतकऱ्या खात्यावर. निवडणूक फोडो वगैरे नाही दिला शेतकऱ्यांना. यंदा शेतकरी मत शेतकऱ्या मतदान परिवर्तन आहे बरं लोकसभेला. काय आता मोदी सरकारनं काही शेतकऱ्याला दिलं नाही का? 6,000 देते आणि खताला 18% GST लावले. त्यामुळं 6,000 शेतकऱ्याचं एका एकराला 12,000 रुपये जास्त जातात. गळ्यात माळ आहे तुमच्या. ते राम मंदिर बांधल्याचं काय? आम्ही रामा भक्त आहे पण राम मंदिर आम्हाला मानतोय पण मत आमचं काँग्रेसला आहे. बरं रामाला मानून मत काँग्रेसला आहे. गळ्यात पांडुरंगाची माळ आहे. कार्यकर्ता म्हणतोय आम्ही रामाला मानतोय
पण मत मात्र देणार आहे ती काँग्रेसलाच. अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया इथल्या शेतकरी पोराच्या येत्या. नमस्कार हो. काय नाव? सत्तार इनामदार ब्रह्मपुरी. पलीकडचं आहे नदी पलीकडचं. हां, बरं इनामदार काय वातावरण इकडं ब्रह्मपुरी बेगमपूर काय म्हणते? मंगळवेढा असू द्या, मोहोळ तालुका असू द्या, सध्या तर वातावरण काँग्रेसला चांगलं आहे. काँग्रेस. हां, बरं. आणि प्रणिल ताईचंच काम चांगलं आहे. ते खास जनतेतच डायरेक्ट जाऊन भेटतात. बरं. जनतेशी संपर्क साधून त्यांचं काम चांगलं आहे. सोलापूरमध्ये बी त्यांचं त्या मतदारसंघात त्यांचं आमदार म्हणून काम करतात, तिथे बी त्यांचं काम चांगलं आहे. बरं. त्यामुळे ते जनतेतून काम करतात ना. बरं. त्यामुळे काँग्रेसला ह्या वेळेला आहे. काँग्रेस टाकायचं. बीजेपीने काय लोक लय नाराज आहेत. बीजेपी काय बीजेपीनं देश पसरवण्याचंच काम केलंय हो. बीजेपीने काय काम केलंय सांगा. 10 वर्ष झालं बीजेपीचा खासदार कोणी बघितला नाही. दोन्ही बी तसलं निघले काय? हां, बर. मत यंदा काँग्रेसलाच. ठीक आहे. नमस्कार. काय नाव? सर्वदे दादा सर्वदे. बर. काय बाजारात कसं काय? आल तू चहा प्यायला. चहा प्यायला आलता. बर. काय यंदा काय मोदीचा चहा प्यायचा आहे का काँग्रेसचा हात धरायचा आहे? मोदीला म्हणा जाऊन तुम्ही चहा प्या म्हणा, फक्त आमचं फक्त काँग्रेस. काँग्रेस. मोदीला सुट्टी यंदा. सुट्टी. बर. काय लय नाराज आहे? नाराज काय ती केले मोदीने तसं काय करावं. बर. हां, काय केले? हे बोलण्यासारखं राहिलं नाही म्हणा, मोदीला जाऊन विचारा म्हणा. आम्ही मोदीकडे जाऊ का? ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव? सिद्धेश्वर लाड. सिद्धेश्वर लाड. काय शिक्षक आहे का तुम्ही? सोसायटी चेअरमन आहे बेगमपूरची. बेगमपुरी सोसायटी. काय म्हणते ते बाजार ती चालू आहे का इकडे? वातावरण बरं आहे का? वातावरण चांगलं आहे. बरं. राजकारणात काय होईल इथं सोलापूरच्या? भाजप येते सोलापूरला. भाजप येतंय. थांब जरा सरा लय उशिरानं कोणतरी एक जण मला म्हणलं इथं भाजप येतंय. काय हा कसं काय? कारण कसं काय माहिती आहे का, आता शेतकऱ्याला महिन्याला 2,000, 4 महिन्याला 2,000 रुपये. बरोबर आहे का? त्यांनी 6,000 चालू केलं आणि ह्यांनी शिंदेनं 6,000 चालू केलं. 12,000. आमच्या घरात आता 16,000 रुपये 4 महिन्याला येते. बर. मग ही चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे मला सांगा बरं. बर. मोदीने केलं ही चांगलं. राम मंदिर काँग्रेसच्या काळात कधी राम मंदिर झालं नसतं, पण हे मोदीमुळे राम मंदिर झालं. ती म्हणते की राम मंदिरानं आमचा प्रश्न सुटणार आहे काय? अहो कसं आहे माहीत आहे का, प्रश्न सुटो न सुटो होणाऱ्या गोष्टी झाल्या पाहिजे का नाही पाहिजे. 370 कलम काश्मीरचं ह्यांच्या बाच्या हातनं होत नव्हतं, त्यांनी केलं कमी. अजून बऱ्याच गोष्टी त्याला करायच्या मोदीला. त्यासाठी आम्ही मोदीया मागा आहे. मोदी मागे जाणार आहे. हां. इथं ते 10 वर्ष झालं खासदार दिसलं नाही म्हणते ती दोन्ही कोण लोक. अहो आता इथनं पुढं चाललंय आमचं. पण आता ते आपलं काय त्यांचं नाव? आता आमचे मालक राजन मालक शिंदे महागायती. मग शिंदे म्हणजे कोणता गट आहे मला सांगा बरं तुम्ही? बीजेपी आहे का नाही? मग आम्ही मालक आहे मागा आहे. तुम्ही मालक आहे मागा आहे? हां, आम्ही हालतच नाही मालक. त्यांनी सांगितलं काँग्रेस, त्यांनी भाजप सांगली भाजप, पण आमचं मत भाजपला. कारण काय एवढी मोठी मदत आपल्याला भाजपने केलेली आहे. ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव? ज्ञानदेव भगवान सूळ. पुळजला आपल्या एकदा कारखान्यात गाठ पडली होती का नाही? कारखान्या इलेक्शन काय लोकसभेचं वातावरण काय चालू आहे? लोकसभेला काँग्रेस प्रणित आहे. हां, प्रणित आहे. बरं. का लोक लय भाजपवर नाराज आहेत? काय म्हणतात? भाजपनं काय केलं नाही तर काय करावं त्याला? कर्जमाफी नाही, काय नाही, शेतकऱ्याचं काय बघितलं नाही त्यांनी. बरं. मोदीनं रस्ते शेती बिती असं काय केलं नाही? काय रस्त्यावर घेऊन काय करावं? शेतकऱ्याला भाव कुठं आहे? उसाला द्यायला, माळव्याला कशाला भावच नाही ना. यंदा नाही. तिकडे मोहोळ तालुक्यात काय चालू? राजन पाटील बी गेले वाटतं राष्ट्रवादी इकडं. अजित पवार गटाकडून का शिंदे गटाकडून कुठं बीजेपीकडे गेलेत काय? त्यांचं काय माहीत नाही आपल्याला. बरं. तिकडे तुमच्या भागात कुणाचं काय चालतं? आमच्या इकडे यांचं काँग्रेस राष्ट्रवादीचं. काँग्रेस राष्ट्रवादी चालतं. पुळजत कुणाचं वातावरण आहे? पुळजत ही जायची सगळी ही जायची. पर्यंत ते आलते काय? येते आलते पांगल्या आठवड्यात कारखान्या चौकात. बरं. पुळूज आपल्या सोलापूरला येतं का माड्याला? पुळूज यायला सोलापूरला येते. सोलापूरला येते. बरं. लोक जरा वैतागले ती काय शेतकरी लोक? लय वैतागले ते. शेतकऱ्याला भाव दिले नाही. कांद्याचं मातीत घातलं शेतकऱ्याला. कांद्याला मग काय केलं? शेतकरी कसा वर यायचा? निर्यात बंदी करते ती ना. बरं. मग यंदा तुम्ही काय करणार आहे काय हालचाल? काय हालचाल कशी मताची काय हालचाल? मोदीला टाकायची मतानं. मोदीला जाऊ दे काय एक बार ते आता पुढल्या वर्षी काय तर करीन घे. आयला तर म्हणताय कांद्याला काय केलं नाही. कांद्याला दिलं मी आता निवडून आल्यावर काहीतरी होईल पुढं. बरं. आता ते इलेक्शन आहे म्हणून चाललंय. बरं. ठीक आहे. तुमचं नाव काय? महादेव सूळ. महादेव सूळ. भाऊ आहे तुम्ही? बरं.
मग आता भाऊभावाचा काय विचार फिक्स एकच आहे का? एकच काँग्रेस. बर काय सुशीलकुमार शिंदे पूर्वी लय जीव दिसतोय सगळ्यांचा. जीव नाही हां अहो ही शिवसेनेनं कर्ज माफ केली शेतकऱ्याची कानावर गाठली त्यानं कसं यानं काय केले बर नुसतं रस्ता करायचं जाहिरात मोबाईलवर पाहा टीव्हीवर जाहिरात फक्त दाखवायच्या हाम करी का तम करी का झालं बर काय करत नाही काय नाही करत नाही. ठीक आहे राम राम महागाई वाढवली चपलेला कुठलं गाव? अर्धनारी झालं का बाजार झाला की बर 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 काय लोकसभेचं काय वातावरण आहे इकडे वातावरण इकडं आमच्याकडं काँग्रेसचं आहे का हो काँग्रेस काय नुसतं आश्वासन देते ते काय करते ते हो हां आश्वासन द्यायचं काय ते शेतकऱ्याला किती हाल चालू आहे माहीत नाही शेतकऱ्याचं काय बघत नाही ते मोठमोठे व्यापारी ह्याला हे करायचं कर्ज माफ करायचं शेतकऱ्याचं काय करायचं नाही काय नाही सो इथं आमदारकीला काय वातावरण आहे इथं आमदारकी राष्ट्रवादी यशवंत तात्याने काय कामं केली ती यशवंत तात्याने कामं केली ती बरं मोहोळ तालुक्यातनं काय होईल लय मतं भाजपला पडतेली का लय मतं काँग्रेसला पडतेली काँग्रेसला पडतेली बरं ठीक आहे नमस्कार काय नाव तुमचं शुभम बाबर गाव येनकी काय शुभमराव तरुण पोरांची काय मत आहेत सध्या तरुण पोरांचे मत आहे ते प्रिंता शिंदे हां ते वातावरण आहे लय हवाय जरा प्रिंता हवाय म्हणजे तसं पायाला भिंगरी लावून पळते त्या मतदारसंघात लोकांच्या प्रश्नाची जाण आहे आणि ते फक्त जाणच नसून सोडवण्याचा प्रयत्न करतात मतदारसंघात त्यांचा शहरमध्ये जरी असला तरी मतदारसंघाच्या बाहेर निधी देते ते आमदार असताना मग खासदार असताना निश्चित फायदा होईल आपल्याला होईल 100% भाजपवर तरुण पोरं नाराज आहेत का बरं कसं आहे रोजगारीचं आश्वासन दाखवलं रोजगार मिळलं नाही तर विकास कसा करायचा सामान्याला झळ बसली नाही पाहिजे तुम्ही आज शेतकऱ्याला 2,000 रुपये देताय 3 महिन्यातनं एकदा पण शेतकऱ्यांचं किती घेताय आता 2 रुपयानं पेट्रोल स्वस्त केलं पण पेट्रोल महाग कितीने केलं 10 वर्षात जे काँग्रेसनं 60 वर्षात केलं ती ह्यांनी 10 वर्षात दुप्पट केलं अशा पद्धतीनं असा विकास करायचा असेल तर सामान्याला जास्त झळ बसून चालत नाही आज 400चा गॅस 1100ला जातोय आणि इलेक्शन आल्यावर 50नं कमी करताय पहिला सबसिडी देत होती 200 रुपये ती पण परत बंद केली अशा पद्धतीने काय करावं असा विकास काय करावा मग काय मतं नाही ती का बीजेपीला मतं कसं आहे ह्याने काय केलंय ह्यांना जर निवडून मोदीच्या नावावर येत असले तर ह्याने ईडीचा धाक दाखवून आमदार फोडायला नको होते जर तुम्हाला जर वाटते मतदार आपल्या बाजूने आहे ते मग कशाला लोकांना म्हणजे मोठमोठी लोक घेत आहेत त्यांना धावू द्या त्यांच्या विचारसरणीने धावू द्या ना बरोबर आहे म्हणजे पोरं सर्वसामान्य विचार करायला आले काय करायचं यंदा काय करायचं जर सोलापूर जिल्ह्यातलं असेल तर त्यालाच मतदान करायचं जर पर तालुक्यातलं जर जिल्ह्यातलं जर असेल त्याला मतदान करणार नाही मी व्यासपीठावरच येणार आहे मग मोहोळ तालुक्यात काय भाजप मोहोळ तालुक्यात संपूर्ण काँग्रेसच आहे हां बर ज्यावेळी मराठा आरक्षण मिळत असताना या जयरंग काय त्या फडणीसनं त्याने ही केलंय सगळ्या मराठा समाजाला मारलं 2-3 खलास केली काय करणार त्याचं बर 3% तर आहे का बामण समाज महाराष्ट्रात लय तापला म्हणजे त्याला कळत नाही काय एवढं पदावर जर ती आला तर मी पेपरला बातमी देणार आहे त्याच्याविषयी मग नको वाटते भ्रष्टाचार करून खाऊन येऊन त्याला नको वाटतंय वय ठीक आहे तुमच्या प्रतिक्रिया पोहोचल्या आमच्या तर या आहेत बेगमपूरमधल्या लोकांच्या प्रतिक्रिया खरं तर वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपण लोकांशी बोलतोय त्यांची मतं जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय खरं तर हा बेगमपूरचा संपूर्ण भाग हा त्या ठिकाणी बाजारपेठेचा भाग आहे आणि मोहोळ तालुक्यामध्ये विधानसभा आणि लोकसभेला येणारा हा संपूर्ण भाग आहे परंतु दोन्ही ठिकाणी लोक त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रतिक्रिया देत आहेत लोकसभेसाठी इथली लोक त्या ठिकाणी भाजपच्या विरोधात आहेत मात्र विधानसभेला यशवंत तात्या मानेंचं काम चांगलं म्हणतात जे राजन पाटलांनी त्यांना आमदार केले आणि ते राजन पाटील आज भाजपच्याच जवळचे आहेत त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीची भूमिका लोक इथं घेताना चित्र पाहायला मिळतात खरं तर पाठीमागच्या 2 वेळा सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीने जे खासदार दिले ते दोन्ही खासदार लोकांच्या संपर्कात नसल्याचा आरोप सातत्यानं केला जातोय शरद बनसोडेंवर मोठ्या प्रमाणामध्ये आरोप झाला की ही मंडळी लोकांमध्ये नव्हती त्यानंतर स्वामींना तिकीट दिलं स्वामी निवडून आले परंतु स्वामींवर देखील तो आरोप सातत्यानं झाला की स्वामी कुठेच लोकांमध्ये त्या ठिकाणी असल्याचं चित्र पाहायला मिळत नाही त्यामुळे कुठेतरी भारतीय जनता पार्टीवरची नाराजी या भागामध्ये दिसते
खरं तर शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये नाराज आहे. 2,000 रुपयांची मदत केली असे काका म्हणाले, परंतु अनेक जण असं म्हणतात की 2,000 रुपयांची मदत तुम्ही करताय खरं, परंतु तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीवर GST लावले, खतावर GST लावलाय, खतं महाग केली, ती गाडीचं पेट्रोल महाग केले, ट्रॅक्टरचं डिझेल महाग केले, त्यामुळे देखील शेती अडचणीत आहे. शेतकऱ्याच्या मालाला कुठल्याही पद्धतीचा हमीभाव नाही किंवा उत्पन्नाला त्याला भाव मिळत नाही. कांद्याच्या आयात निर्यातीबद्दल देखील लोक त्या ठिकाणी बोलताना चित्र पाहायला मिळतं. त्यामुळं इथल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी लोक वेगवेगळ्या पद्धतीच्या मुद्द्यांचा सखोल विचार करण्यात हे मात्र नक्की. राम मंदिराचं काय अशा होतं, ज्यावेळेला आपण प्रश्न विचारतो त्यावेळेला लोक सांगतात की आम्हाला इथं रामापेक्षा विठ्ठल जास्त जवळचं आहे आणि राम ही तर आमची पूर्वीपासूनची आस्था आहे. आम्ही एकमेकांना बोलताना सद राम राम म्हणूनच बोलत असतो, त्यामुळं रामाच्या नावानं तुम्हाला मतं मागायचा अधिकार नाही अशा पद्धतीची देखील भूमिका घेतली जाते. त्यामुळे एकंदरीत इथल्या भागातून तरी भारतीय जनता पार्टीला वातावरण अवघड असल्याचं चित्र आता तरी पाहायला मिळते. परंतु निवडणूक जशी जवळ येईल, वेगवेगळ्या पद्धतीच्या आघाड्या होतील, लोक जवळ येतील, लोक निर्णायक भूमिका घ्यायला लागतील, प्रचार प्रसार सुरू होईल, त्यामुळे वेळी मात्र लोक काय पद्धतीचा विचार करतात आणि मतदान करतात यावरून उद्या इथं लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टी सीट बसणार की प्रणिती शिंदे निवडून हे ठरणार आहे. कॅमेरामॅन मुकेशसह मी अविनाश, महाराष्ट्र माझा, बेगमपूर.